मूग चिला करण्यासाठी आपण 2 तास आधी बिना सालाची मुगाची डाळ भिजत टाकली होती। त्यानंतर आता त्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता ही मुगाची डाळ आपल्याला मिक्सरमध्ये एकदम प्लेन अशी वाटून घ्यायची आहे। आपण सगळी डाळ मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे। आता त्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे आणि एका मिरचीचे तुकडे करून ती घातलेले आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण गरजेनुसार यामध्ये पाणी घालून हे छान मिक्सरला फिरवून घेणार आहे। बघू शकताय एकदम प्लेन अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता हे सगळं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही कन्सिस्टन्सी अशी हवी आहे आपल्याला। एकदम प्लेन असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे मूग चिल्यासाठी। आता आपण एकदम हेल्दी असा मूग चिला करण्यासाठी आपण काही भाज्या यामध्ये घालणार आहे। त्यासाठी सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेल्या आहे। पत्ताकोबी, त्यानंतर गाजर, सिमला मिरची, तुमच्याजवळ ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आता आपण पनीर घालतो आहे। ते जाड किसणीवर किसून घेतो आहे। पनीर टाकल्यामुळे अजून हेल्दी आपला हा चिला तयार होईल। बघू शकता आपलं पनीर किसून झालेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करणार आहे। यामध्ये मीठ किंवा तिखट आपण काहीही घालत नाही आहे। जर मीठ टाकलं तर भाज्यांना पाणी सुटेल, त्यामुळे आपण असंच फक्त मिक्स करून ठेवलेलं आहे। आता आपण मूग चिला करण्यासाठी पॅनला थोडं तेल लावून घेतलेलं आहे। पॅन थोडा आपला गरम करून घेतलेला आहे। आता त्यावर हे बॅटर टाकून घेणार आहे आणि जरा जाडसर आपण हा चिला करणार आहे। टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे हे, किंवा जे कोणी डाएट करत असेल त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे। मूग पचायला एकदम हलके असतात आणि आपण बाकीच्या सगळ्या भाज्या यात घातलेल्या आहे, त्यामुळे एकदम तो हेल्दी होईल। आता आपण याच्यावर ज्या सगळ्या मिक्स करून ठेवलेल्या भाज्या आहे त्या टाकून घेणार आहे आणि छान सगळीकडून व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे। भरपूर घालायचे आहे। बघू शकताय मी पूर्ण चिल्यावर व्यवस्थित भाज्या पसरवून घेतलेल्या आहे आणि थोड्या थोड्या चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही थोड्या थोड्या प्रेस करायच्या, म्हणजे व्यवस्थित चिल्याला त्या भाज्या सगळ्या चिपकतील। आता आपण वरून थोडं थोडं मीठ घातलेलं आहे आणि काळी मिरी घालतो आहे। यामध्ये आपण बॅटरमध्ये ऑलरेडी मिरची आणि मीठ दोन्हीही घातलेलं आहे, त्यामुळे तशा अंदाजाने थोडं थोडं मीठ घालायचं आहे। आता साईडने मी थोडं थोडं तेल सोडून घेतलेलं आहे। 2 मिनटं आपण होऊ देऊ। बघू शकता अगदी अलगद निघून आलेला आहे आपला हा चिला। आता पलटवून आपण दुसऱ्याही साईडने छान होऊ द्यायचं आहे। चिला थोडा जाडसर आणि आपण त्यावर भरपूर भाज्या टाकल्या आहेत, त्याच्यामुळे एक जरी चिला खाल्ला तरी एकदम फुल होऊन जाईल। बघू शकताय या पण साईडने आता भाज्या छान शिजलेल्या आहे। आता आपण वरून थोडं थोडं चीज टाकणार आहे। मुलं खाणार असतील किंवा आजकाल सगळ्यांना चीज आवडतं, त्यामुळे थोडं थोडं चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। ते ऑप्शनल आहे, असलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। आता चीज टाकल्यामुळे मी 2 मिनटं फक्त झाकण ठेवते, म्हणजे चीज छान व्यवस्थित मेल्ट होईल। बघू शकताय अगदी 2च मिनटामध्ये आपलं चीज छान मेल्ट झालेलं आहे। बघू शकताय एकदम छान असा आपला कलरफुल चिला दिसतो आहे। आता आपण तो काढून घेणार आहे। आता अजून एक चिला मी करून घेतलेला आहे। बघू शकताय एकदम छान असे आपले दोन्ही चिले तयार झालेले आहे। तुम्ही ते रोल करून किंवा पिझ्झासारखे कट करून कसे पण सर्व करू शकता। एक चिला मी पिझ्झासारखा कट केलेला आहे आणि एकाचे रोल करून त्याचे कट केलेले आहे। सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत तुम्ही कशाही सोबत सर्व करू शकता। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।